श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1651व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन अमावास्या, शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024। आज लक्ष्मी पूजन। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 27/3/1993, बैठक क्रमांक 158, परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा। यावेळी भक्तांशी त्यांनी केलेले हितगुज भाग 13। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू या हितगुजामध्ये पुढे म्हणतात, भगवंताने कलियुगाला बंधने घातलेली आहेत। गुरु, माता, पिता व सेवकाला त्रास देऊ नकोस असे सांगण्यात आलेले आहे। कलियुगाची योजना चारही युगाचे रूप पाहण्यासाठी आहे। सात्विकता व तामसीपणा एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतात। शंकराचार्यांच्या काळात असे नव्हते। बैल कधीही स्वतः शेत नांगरून येऊ शकत नाहीत। संस्कारानेच सर्व शिकवावे लागते। एक प्रकारे हे दीपासी दीप लावण्यासारखेच आहे। आपला धर्म फार मोठा आहे। ज्ञानेश्वरांच्या सारख्या लोकोत्तर पुरुषाने वारकरी पंथाची स्थापना केली आहे। संत तुकारामांनी तसेच त्यांचे कार्य चालू ठेवले। सर्व संतांनी ग्रंथ निर्मिती केली आहे। ज्यांचा दर्जा मोठा त्यांनी ग्रंथ लिहिले, तर बाकीच्यांनी अभंग लिहिले। हल्ली समाजात धर्म सांभाळण्यावरून वाद चालू असतात। गुन्हेगारांनी गुन्हा केल्यावर पोलीस धर्म सांभाळण्यासाठी येतात, तेच त्यांना बेड्या घालतात, नाहीतर नुसता दम अथवा ताकीद देऊन सोडून देत असतात। तुम्ही सर्वांनी तुमची अध्यात्म वृत्ती, चिंतन वृत्ती जागृत ठेवा। सतत सावध राहा। आचरणानेच मनाला संस्कार होत असतात। हे श्री क्षेत्र गाणगापूर परंपरेतील एक मोठे क्षेत्र आहे। जिवंत पादुकांचे दर्शन फक्त इथेच होते। श्री गुरूंच्या पादुका व त्यांचा प्रभाव जसा गाणगापुरात आहे तसाच नृसिंहवाडीलाही आहे। जो जशी सेवा करेल तसा त्याला इथे अनुभव येत असतोच। प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार अनुभव हे येत असतात। नेहमी संन्यासी जेव्हा ब्रह्मीभूत होतात तेव्हा त्यांची कोणतीही साक्ष मागे ठेवत नाहीत। त्यांचा दंडही मोडून त्यांच्याबरोबर देतात। परंतु इथेच फक्त वेगळी परिस्थिती आहे। येथे दंड कमंडलू हातात असून प्रत्यक्ष त्यांच्या पादुका अनुभव देत असतात। अजून पादुका जिवंत आहेत हे कोणाच्याही लक्षात येत नाही। श्री गुरूंचा जन्म शके 1300 मध्ये झाला। त्यांनी संन्यास 1312 मध्ये घेतला व ते 1380 मध्ये गुप्त झाले। एवढा काळ झाला तरी त्यांच्या पादुका जिवंत आहेत। जशा पूर्वी होत्या तशाच त्या अजूनही आहेत। आता जवळजवळ 612 वर्षांचा काळ लोटला आहे। त्या पादुका निर्लेप आहेत। पादुकांना लावलेले केशर कोरडे पडते व वर फुगून येते व निघून पडते। दुसऱ्या दिवशी पादुका परत निर्लेप दिसतात। केशरामधील ओलसरपणा पादुका शोषून घेत असतात। गाभाऱ्याला दरवाजा नाही की खिडकी नाही की ज्या योगे लावलेले केशर वाऱ्याने सुकून जाईल। ही गोष्ट खरोखरच नवल करण्यासारखीच आहे। पादुका जिवंत असल्या तरी काहीही अपेक्षा करत नाहीत। या पादुकांना पाण्याचा अभिषेक नसतो। त्यांची सत्ता आहे म्हणून व त्यांच्याबद्दल मनात असलेला आदरभाव, प्रेम व्यक्त करण्यासाठी पादुकांना तुळस, बेल वाहण्याबरोबरच अत्तर व केशर लेपन करीत असतो। आपल्या मनात असलेली श्रद्धा व भावना ही व्यक्त करण्यासाठीच कृतीचीच गरज असते। आपल्या हिंदू धर्मात कुळाचाराला व परंपरेला खूप महत्त्व आहे। प्रत्येक घराण्यात
कुटुंबात वेगवेगळे कुळाचार व परंपरा असतात. कुटुंबातील सर्व व्यक्तींनी कुळाचार व परंपरा या पाळल्याच पाहिजेत. तसे तुम्ही वागला नाहीत तर तुमचे नुकसान होणार नाही, परंतु त्रास मात्र जरूर होतो. जुन्या परंपरा प्रत्येकाने सांभाळणं आवश्यक आहे. नवीन प्रथा कोणीही स्वतः चालू करू नका. परंपरा न सांभाळल्याने वडिलांचे, मुलांचे, भावाभावांचे आपसात पटत नाही. परंपरा व्यवस्थित सांभाळल्या नाही तर त्या घराण्यातील मृत माणसेही त्यांच्या इच्छा मागे ठेवून जातात. त्यामुळे घराण्यालाही ते त्रासाचे जात असते. म्हणून परंपरा तुमच्या आयुष्यातील घराण्याच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे समजणे आवश्यक आहे. परंपरांकडे पाहताना त्यांना तुमच्या जीवनातील कर्तव्याचाच एक भाग समजा. समाजात सुष्ट व दुष्ट शक्तीच्या देवता असतात. दुष्ट शक्तीला बळी देण्याची प्रथा असेल तर तिला बळी हा दिलाच पाहिजे. बंगालमध्ये हे असेच चालू आहे. याचाच अर्थ हा की हे सर्व त्या शक्तीलाही मान्य आहे. तेव्हा कोणीही आपल्या जुन्या परंपरा बंद करू नका. जीवो जीवस्य जीवनम ही सुद्धा एक प्रथा आहे. मोठे मासे लहान माशाला, मोठे सर्प लहान सर्पाला खातच असतात. मांजर, वाघीण सुद्धा हेच करीत असतात. स्वतःचे पिलू जन्म दिल्यावर खात असतात. हे सर्वांनी लक्षात ठेवा. तिरस्काराने कोणीही परंपरा बंद करू नका. ते योग्य नाही. अशाने उलट नुकसान व त्रासही होत असतो. घरात कायम कोणीतरी आजारी पडत असते. घरात सतत कुरकुर चालू असते. जेवताना भांडणे होतात. घरात आलेला पैसा पुरत नाही. ह्या घटना घरोघरी अशा कारणांमुळेच चालू होतात. परंपरा जर काही तुमच्या घराण्यात खंडित झाल्या असतील तर पुन्हा सुरू करा, परंतु त्याच्यापासून दूर जाऊ नका. जेवढे चांगले करता येईल तेवढे करा. यालाच आपण धर्म समजतो. धर्म संस्काराने आचरला तरच तो मोक्ष प्राप्त करून देत असतो. समाजात ज्योतिषी लोकांचे पीकही खूप आहे. तेही काही वाई लोकांना करायला सांगतच असतात. काही ठिकाणी तर मृत आई वडिलांचे टाक करून ते पूजेत ठेवायला सांगितले होते, परंतु ते काही योग्य नाही. असे कोणाचेही ऐकत बसून नवीन नवीन प्रकार चालू करू नका. जुन्या परंपरा असतील त्यात जास्तीत जास्त व्यवस्थित सांभाळा. त्यामुळे तुमचं नुकसान नक्कीच होणार नाही. जीवनात दानधर्म करीत जा. आंधळ्या पांगळ्यांवर दया करा. त्यांना मदत करीत जा. दान करताना त्या व्यक्तीला तपासून पहा. हल्ली भिकाऱ्याला भाकरी दिली तरी ती नको, 1 रुपया दा असं सांगत असतो. त्या 1 रुपयाची त्याला दारू प्यायची असते. अशा माणसाला काहीही नाही दिलं तरी चालते. त्यामुळे पाप लागत नाही. जगायला अपात्र असलेल्या माणसांनाही दया करा. हे अनुभव आश्रमातही येत असतात. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.